शिरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या प्रश्नांसाठी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, सर्व जागांची भरती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना भारत आगरी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना भारत आगरी झालीच पाहिजे। धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी, महिला, युवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या वाढत्या संकटाचे प्रतीक म्हणून पदाधिकाऱ्यांनी स्वतः बैलगाडा ओढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि शेतीसमोरील अडचणी यावर यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। महागाईच्या निषेधार्थ महिलांनी गॅस सिलेंडरची पूजा व आरती करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। देवा जय देव जय देव, जय सिलेंडर देवा, जय सिलेंडर देवा। आमले भाव कमी कर देना मना नरेंद्र दादा, आमले भाव कमी कर देना नरेंद्र दादा। जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा। आमले भाव कमी कर देना मना दादा, कर देना दादा। जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा। लाडक्या बहिणीसले नुसता लाडक्या बहिणीसले त्रास देऊ नको म्हणा दादा, मोदी दादा। सिलेंडरना भाव कमी करी दे रे दादा। जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा। सिलेंडरना भाव खतना गाव भाव, वीजळीना भाव कमी करी देना दादा, कमी करी देना दादा। नरेंद्र मोदी हटाओ, किसान को बचाओ। नरेंद्र मोदी हटाओ, अरे नरेंद्र मोदी हटाओ, किसान बचाओ। अरे देवेंद्र फडणवीस हटाओ, किसान बचाओ, अरे देवेंद्र फडणवीस हटाओ, किसान बचाओ। अरे भाजपा हटाओ, किसान बचाओ, भाजपा हटाओ, भारत बचाओ। वाढत्या गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप करण्यात आला। वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर महिलांनी कंदील दाखवत निषेध नोंदवला। शेतीसाठी नियमित वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक देखावा सादर करत संताप व्यक्त केला। वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर। शिंदखेडा दोघं ठिकाणचे शेतकरी, तरुण, बेरोजगार यांचा निषेध मोर्चा आम्ही उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयावर काढतोय। त्याच्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध म्हणून बैल घेण्याची पण ऐपत शेतकऱ्यांकडे नाही आहे, म्हणून आता ह्या बिना बैलगाड्याचं गाडं आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणार आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांना वीज 10 ते 12 तास वीज मिळायला पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना महागाईपासून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, महागाई नियंत्रणात आणली गेली पाहिजे। डिझेल, पेट्रोल, नंतर आरोग्य सेवा, शिक्षण या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे। आणि जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी ही फसवी आहे।
ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केलेली आहे त्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। आणि जे तापी नदीमध्ये जे पाणी म्हणजे वाहून जातं, आता पाणी भरपूर आहे पण ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही। ते दोघं या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत शिरपूरचे आणि शिंदखेड्याचे यांनी दोघांनी प्रयत्न करून ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी आमच्या मागण्या आहेत।